तरी यारी लागे लागे यार तरी यारी लागे यार तरी यारी लागे
महाराज याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे पुरे म्हणाल तो वरी पण हळू हळू चाला गडबड करू नका पोटभर देतो पण हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडीला चुका भक्त विरक्त भूतलवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजे सेवेकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला आणि काल्याच्या प्रकरणामधला हा अभंग आहे. आजचा हा दिवस काल्याचा आहे. काल्याचा दिवस म्हणजे सप्त्याची परिपूर्णता बरं का, आपली परिपूर्णता नाही, सप्त्याची परिपूर्णता. जो आपण गेली 7 दिवस अखंड भगवत नामचिंतनानं काकड्याच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन या सेवेनं जो आपण सेवा केली त्याचा आजचा हा म्हणजे शेवट आहे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष महत्त्व आहे. काला म्हणजे सांगतेचा दिवस आहे, विशेष महत्त्व आहे काल्याला. काला काला म्हणजे काय मी नेहमी सांगतो, 2 भिन्न पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला. 2 वेगवेगळे पदार्थ आहेत पण ते एकरूप होतं त्याचं नाव काला. आपल्याला काला व्यवहारात काला माहिती आहे, ज्याला दात नाही त्याला नक्कीच काला माहिती आहे. कारण दात नसणाऱ्याला कालाशिवाय जमत नाही, काला करावंच लागतं. ज्याला दात नाही त्याला काला, आणि ज्याला दात आहे ती काल्याला येत नाही. काला म्हणजे दूध भाकरीचा काला किंवा आमटी भाकरीचा काला, आपण याला काला म्हणतो. 2 पदार्थ वेगवेगळे आहेत. भाकरी हे जड आहे, दूध हे लिक्विड म्हणजे पातळ आहे. एक पातळ आहे, घट्ट आहे, एक जड आहे. आणि ते दोन्ही एक झालं की भाकरी हे नाव जातं, दूध हे बी नाव जातं, आणि त्याचं नाव तिसरंच होतं काला होतं. तसं परमार्थामध्ये एक जीव आहे
एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. जीव शिव ऐक्य होणं याचं नाव काला. जे शिवेच्या माध्यमातून जीव जीव न राहता जीव शिव स्वरूप होणं याला काला. त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणतात. त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला. काला 3 प्रकारचे आहेत. एक दहीभात काला, दुसरा हरिनाम खिचडी काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य काला. हे 3 काले. एक काला स्थूल देहाची पुष्टी करतो, एक काला सूक्ष्म देहामधला असणारे विकार घालवतो आणि तिसरा काला जो आहे तो कारण देहामध्ये असणारा अहंकार घालवतो. बरं का, अहंकार घालवतो. एक देह स्थूल देहाची पुष्टी करतो, देही भाताचा काला. हरिनाम खिचडी काला हा काय करतो तर आपल्यामध्ये असणारे जे विकार आहे ना ते सगळे विकार घालवून टाकतो, विकार घालवतो, काम क्रोधादी विकार घालवतो. आणि तिसरा जो काला आहे कारण देहामध्ये असणारा जो आपला अहंकार आहे तो अहंकार घालवतो. मग अहंकार गेल्यानंतर राहिलं ते जीव ब्रह्म ऐक्य असा प्रकार. आणि म्हणून जीव ब्रह्म ऐक्य होण्याचा काला हा काला कुठे आहे, असा काला कुठे आहे तर तुका म्हणे काला, तुका म्हणे काला असा काला कुठे आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, अभेद रूपाचा काला, भेद रहित काला असा काला कोठे आहे. ते या पंढरीची घडे खळा पादर, खळा पादर घडे, खळा पादर अभेद रूपाचा काला आपल्याला मिळतो. बरं का, पाहायला मिळतो, खायला मिळतो. अभेद रूपाचा काला, इथं भेद नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एक मेका. इथं लहान थोर स्त्री पुरुष असं कोणालाही फरक नाही. लहान असो, थोर असो, श्रीमंत असो, गरीब असो किंवा कोणी असो, वारी आहे ना, गळ्यात माळ आहे ना, वारी करतोय ना, पाया पडे जन एकमेका. हे कशाच जुळते का हो? याचा अर्थ अभिमान रहित अभेद रूपाचा काल आहे. तुम्ही आम्ही वेगळं नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी लहान नाही, कोणी थोर नाही. वारकरी संप्रदायामध्ये अभेद रूपाचा काल आहे, अभेद रूपाचा काल आहे. सगळे समान अधिकार आहेत. त्याच्यात कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, कोणी महाराज नाही आणि कोणी टाळकरी नाही, सगळे एकच आहेत. मी म्हणत असतो सगळे जसे एखाद्या ऑफिसमध्ये वेगवेगळे टेबल असतात, वेगवेगळे अधिकारी असतात. समजा कोणी तहसीलदार असेल, कोणी नायब तहसीलदार असेल, कोणी क्लार्क असेल, तर कोणी शेवटी शिपाई असेल. बरं का, शिपाई असला, क्लार्क असला की नायब तहसीलदार असला किंवा तहसीलदार असला, तरी वेगवेगळ्या टेबलवर असतील. पण हे सगळे कोण आहेत? सरकारचे नोकर आहेत. सगळे सरकारचे नोकर आहेत. तहसीलदारही सरकारचा नोकर आहे, नायब तहसीलदार सरकारचा नोकर आहे, क्लार्क सरकारचा नोकर आहे आणि शिपाई सरकारचा
नोकर आहे, सगळे नोकरच आहेत. कीर्तनकार महाराज झाला, नोकरच आहेत. भगवान परमात्म्याचा सेवक आहे तो, भगवान परमात्मा सेवक आहे. हे टाळकरी आहेत, तेही सेवक आहेत. हे सगळे बसलेले आहेत, ते सेवक आहेत. आणि माझ्या मागं उभारलेले शिपाई हे बी भगवंताची सेवक आहेत. काय माझी सेवक आहेत का? माझे नाही, हे भगवान परम पांडुरंगाची सेवक आहेत. सगळे सगळे तुम्ही आम्ही सेवक आहोत, पण ज्याच्या त्याच्या पुण्याईनं वेगवेगळा अधिकार मिळालेला आहे, पण सगळे अभेद रूपाचा आहे. अभिमान रहित असा संप्रदाय म्हणजे जगाच्या पाठीवर एक तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल काला जो आहे तो वारकऱ्यामध्येच आहे, बाकी कोणाच्याच नाही. अहो पुष्कळ संप्रदाय आहेत, पण कुठल्याही संप्रदायामध्ये काला करण्याची परंपरा नाही. अनेक संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेनं भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करतात, ते प्रयत्न करतात. पुष्कळ संप्रदाय, बैठक आहे, कोणी निरंकार आहे, कोणी ब्रह्मकुमारी आहे, इथं बसली समोर माझ्या. ही सगळे आहेत. तुम्ही काय सगळे भगवंताचे सेवक आहात, भगवंताच्या प्राप्ती करता तुमची तळमळ आहे, सगळं खरं आहे. पण अभेद रूपाचा काला जर पाहायचा असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायामध्ये पहा. इतर संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तिथं वेगवेगळा अधिकार आहे. आतापर्यंत संप्रदायामध्ये परंपरा एक गुरु एक शिष्य हा रूढला परंपरा अशी जरी परंपरा असली तरी वारकरी संप्रदायामध्ये समान अधिकार, अभेद रूपाचा काला. तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. असा जो काला आहे तो वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि मग प्रत्येक सप्त्याच्या शेवटी ही काला करण्याची परंपरा आजपर्यंत आली. या आपल्या या सद्गुरू माणकोजी बोधले महाराज प्रासादिक मंडळ, सद्गुरू कुर्मादास प्रासादिक मंडळ, हे दोन्ही मंडळ एकत्रित येऊन गेली अनेक वर्ष हा सप्ताह चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं आता 25 वर्ष झाली या सप्त्याला सुरुवात होऊन. म्हणजे आता सप्ताह तरुण झाला, आता जरा तरणा झाला. आता 25 वर्षाचा झाला म्हणजे काय, असं काय तरणा झाला आता संप्रदाय. आता मला सांभाळायची काही गरज राहिली नाही, है की नाही. आमचा हा सप्ताह तरणा झाला आणि मी म्हातारा झालो. आता सप्त्यानंच माझ्याकडे बघायचं, मी त्यांच्याकडे बघायची गरज पडलेली नाही. आता संप्रदाय मोठा तरणा झाला. गेली 25 वर्ष झाली सातत्यानं ही सेवा चालू राहिली, अखंडित चालू राहिली, खंडित झाली नाही. खंडित झाली कसा होईना पण झाला चालू. तेव्हा या वर्षीचे रौप्य महोत्सव आहे आणि या रौप्य महोत्सवाला यावर्षी सगळी माझी पोरं बोलवली आहे, सगळी पोरं बोलवली बरं 25व्या वर्षी. आणि शेवटीला म्हातारा ठेवला. माझी सगळी पोरं लेकरं आहेत ती सगळी एक 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 पार पडली. आता ही पार पडून गेली, आता मी राहिलो आता पुढे. ठीक आहे. तेव्हा या 25 वर्ष अखंडित चालला याचा मला अभिमान आहे. माझ्या डोळ्यानं मला स्वतः हा 25 वर्षाचा रौप्य महोत्सव पाहायला मिळतोय, हे एक मोठं माझं कौतुक आहे. माझा बरवे झाले आजीवरी, एवढं म्हणतो मी. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या किंवा काळाच्या. मला काळाच्या आहारात अजून पडलो नाही, मृत्यूच्या जबड्यात सापडलो नाही, यमानं माझ्याकडे बघितलं नाही. नाही पडलो काळाच्या आहारी, वाचून आलो या सप्त्यावरी. या सप्त्यापर्यंत वाचलो, वाचून आलो येथवरी. आणि उरले आता जे काही उरलं असेल ते भगवंताचं आहे बरं का. आता आपलं काही नाही, आपलं संपलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. या काळानं आपल्याला अवकाश दिला, आपल्याला ठेवलं, हे महत्वाचं आहे. आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतो की हा सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही. बस झालं. शेवटी आपल्याला एकदा रथात बसून मिरवून आणलं. आता स्वर्गात हा सोहळा होणार आहे की नाही माहित नाही मला,
पुढे काय होणार आहे कसं होणार आहे काय माहित नाही, पण आता तर मिळून आलो. आता तरी रथापासून मिळून आलो, सगळ्या मुलांनी कौतुक केलं, बस झालं. अहो याच्यापेक्षा काय आहे, माणसाला अपेक्षा काय असते, शेवट एवढीच अपेक्षा आहे की मुलांनी आपलं कौतुक करावं, याच्यापेक्षा काय दुसरं काही अपेक्षा नसते. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं, याच्याबद्दल तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद भगवान परमात्म्याचे लाभावे हेच तुम्हाला विनंती करतो आणि पुढे अभंगाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये सगळं जे बोलणं आहे ते भगवंताचं बोलणं आहे. अभंग तुकोबरायचा आहे, पण बोलणं कुणाचं आहे, भगवान परमात्म्याचं बोलणं. ज्यावेळी भगवान परमात्म्याने सपन साकार रूप गोकुळामध्ये अवतार घेतला आणि अवतार घेतल्यावर त्या ठिकाणी गोप आणि गोपिका दोन्ही भगवंताचे भक्त होते बरं का, सगळे भक्त होते. देवाने अवतार घेतल्यानंतर देवाला जरा पावलं नाही, परिस्थिती देवाला पाहिली तर हे सगळे लोक काहीतरी उपाशी दिसतात. कारण काल देवेंद्र महाराज बोलले ना, चेहऱ्यावरून कळतं. ते काहीतरी त्याला इंग्लिशमध्ये बोलले, त्याला मला काही येत नाही, पण ते चेहऱ्यावरनं सगळ्याच्या लोकांचं कळतंय काय चाललंय. पण लगेच चेहऱ्यावर कळतं हे का सुकलेले आहेत, हे काहीतरी चिंता आहे, यांना उपाशी पोटी आहे. भगवंताला कळलं हे सगळे उपाशी पोटी आहेत, यांची पोटं भरलेली नाहीत. माणूस उत्साह कधी राहतो, पोट भरलं तर बरं राहतो, पोट नसता भरला तर मग काय कीर्तनाचे सुख म्हणायचं, खेळायचे सुख म्हणायचे, कीर्तनाचे काय सुख आहे की नाही. पोटी भूक खांदी भार, पोटी भूक आणि काय खेळावयाचे सुख. खांदी वज पोटात भूक, कशाची काय खेळायचं काय सुख आहे. तसंच भगवंतानी सगळीकडे पाहिलं तर भगवंताला वाटायला लागले की जो देखे, जो पाहतो तो कुठेतरी मला उपाशीच वाटतो, पोट भरलेलं दिसत नाही, परिपूर्णता यांच्यामध्ये झालेली नाही, काहीतरी अपेक्षेनं उरलेले आहेत, यांचं पोट भरलेलं नाही. पोट भरणं म्हणजे काय तर तृप्त होणं पुन्हा कशाची अपेक्षा न होणं. एकदा पोट भरलं मग काही असो, समोर कसला जरी गुलाबजामुन ठेवला तरी काय, पण एकदा पोट भरलं आणूच नका समोर, नाही अजून घ्या, नाही घ्या. जर एखाद्या वेळेस बळजबरीनं झाला ती आतली गबसत नाही, ती आतली म्हणजे कशाला आगाऊपणा करायला लागला, मग तुला तर ढकलून लावीन, पण आम्ही सुद्धा सगळी पाहिली, सगळी गुलाबजामुन पाहिली. एकदा तृप्त झाल्यानंतर पुढे काही लागत नाही. पण गंमत अशी आहे, हे जे पोट असं आहे, कधी भरेची ना पोट, हे पोट काय भरत नाही. आणि ह्या पोटा करता सगळं जगामध्ये या पोटा कारणे गा झालो पांगीला कैसा, या पोटा कारणे ना, या पोटा करता सगळा पांगीला झालो. बाकी काय आहे जर देवानं जर पोट दिलं नसतं, हे पोट जर दिलं नसतं तर मला वाटतं काहीच केलं नसतं. काही करायची गरजच उरली नसती. राबायची गरज नाही, धंदा करायची गरज नाही, पैशाची गरज नाही, सत्तेची गरज नाही, संपत्तीची गरज नाही, संततीची गरज नाही, सत्तेची बी गरज नाही, भजनाची गरज नाही, वारीची बी गरज नाही. या पोटा नाही तर दुसरं काय कारण आहे का, एक पोटच आहे ना. या पोटाकरता सगळं करायचं ना. तुम्ही जरी करता ते पोटासाठी ना, आम्ही जे करतो ते पोट आहे म्हणून ना, नाही तर माझं गटूड आहे का टेक्स्टर आहे. जर करता देवानं मला पोट दिलं नसतं मी काय विचार केला असता तुमचा. पण या पोटा कारणे का झालो पांगी लागायचा, हे सगळं पोट आहे. आणि हे पोट कधीच भरत ना, भरीच ना कधी पोट कधीच भरत नाही. आता नाश्ता करून आलं, जर मी काकड जरा कीर्तनाला वेळ केली तरी एक कुठून जाते. कारण दुपारचं पोट पुन्हा रिकामं होतं. दुपारचं झालं की संध्याकाळी रिकामं होतं. पोट हे भरतच नाही हो, लगेच रिकामं लगेच होतं. म्हणतो ह्या पोटासाठी, पण ह्या पोटासाठी पोट हाय तरी कसलं.
इथं बरं पोटासाठी, इथं बरं पोटासाठी. किती आहे लांबी रुंदी बघा बरं, आपापल्या इथेनं बघा, आपापल्या हातात. नाहीतर कुणाचा हातभार का कोणाचा मोठा ते म्हणा नागडे आपलं नाही, तुमच्या हाताचा बघा. ते इथं बरं पोटासाठी पहा केवढी आटाआटी, किती आटाआट आहे. इथं बरं पोटासाठी पहा केवढी. पोट मोठे आणि वार, हिंडवी दारोदार, हिंडवी दारोदार. पोट मोठे आणि वार, हिंडवी दारोदार, सगळीकडे फिरवते पोट. हे पोट भरलेलं दिसत नाही, या जीवाचं तृप्त झालेलं नाही. जीव असमाधानी आहे, जीव परिपूर्ण नाही. हे भगवंताला, भगवान कृष्ण परमात्म्याला कळालं की गोकुळामध्ये असे कितीतरी लोक आहेत की यांची पोटं भरलेली नाही, समाधानी नाही. मग भगवंतानी सगळ्याकडे पाहिलं. जे भगवंताचे होते ना मित्रमंडळी, पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या, काय नावच रे. वाकड्या आणि बोबड्या कुठे नाव असते? नावं कसली असू दे हो त्याची, पण काय अधिकार होता त्यांचा. त्यांच्याबरोबर देव बोलायचे, त्यांच्याबरोबर देव जेवायचे, त्यांच्याबरोबर देव खेळायचे, सगळं सुख त्यांना होतं. बरी काय मोठी श्रीमंताची लेकरं होती का? पण काय अधिकार. पहाती गोवळी, पहाती गोवळी, पहाती गोवळी, आय त्याची उंचावळी, आय त्याची उंचावळी, आय त्याची उंचावळी, आय त्याची उंचावळी, आय त्याची उंचावळी. पहाती गोवळी, गोवळी, गोवळी. गो म्हणजे गाई, वळी म्हणजे वळविणारी, गाई सांभाळणारी पोरं हे गुरराखी. पहाती गोवळी, गुरराख्याची पोरं, गुरं राखणारी पोरं. पण काय त्यांचा अधिकार आहे? खाय त्यांची उष्टावळी. त्या पोरांचं उष्ट भगवंतानी खावं, कृष्ण परमात्म्याने. काय पोरं असतील होती, काय भाग्यवान पोरं आहेत. खाय त्यांची उष्टावळी. उष्ट खाणं काय चांगलं आहे का? उष्ट खाणं चांगलं? अहो उष्ट असं आहे, शास्त्रात इतकं सांगितलेलं आहे, नुसतं आपल्या ताटाला दुसऱ्याने हात लावला तरी उष्ट झालं, तरी ते जेवू नये. कळालं का? तरी ते जेवू नये, दुसऱ्याने हात लावला तर. काय काय तर आपलं ताट वरून घेतली त्याचं ताट हे चांगलं, हे अरे चांगलं, पण हात लावला ना तो, झालं उष्ट. लगेच उष्ट झालं, अनसूट राहिलं नाही, ते उष्ट झालं हात लावला तर. म्हणून म्हणतात अहो जेवता जेवता जर उठलं आणि पुन्हा जेवायला बसलं तरी उष्ट झालं, पुन्हा उष्ट झालं, ते उष्ट खाल्लं. म्हणून वार करणाऱ्या बाया काय करतात माहिती का? सगळं काम उरकून आराम बसतात का? भरपूर हाणायचं, म्हणून पुन्हा खायचं नाही, पुन्हा खायचं नाही, पुन्हा खायचं नाही, पुन्हा खायचं.
उठतच नाही म्हणजे उठायचं नसतं नवं उठलं की उष्ट होतं पुन्हा जेवायचं नसतं उठलं की जेवायचं नसतं असं आहे. पण खाय त्यांची उष्टावळी भगवान परमात्मा उष्ट खातो. हे उष्ट खाणं चांगलं नाही. त्याचं स्वागत कधी होतं का उष्ट? हे अमुक आमच्या गावचे प्रमुख सगळ्या गावाचं उष्ट खाणारे यांचं स्वागत असं कधी होतं? सगळ्या गावाचं उष्ट खाणारे नाही. पण खाय त्यांची उष्टावळी जे उष्ट खायचं. आता हे वास्तविकता बरोबर नाही शास्त्राच्या दृष्टीनं. पण शास्त्राने काही काही गोष्टी अशा केलेल्या आहेत त्या जरी बरोबर नसल्या तरी त्याला शास्त्राने मान्यता दिली. उष्ट खाणं चांगलं नाही पण उष्ट्याला मान्यता दिली बरं का. आपल्या आईच्या ताटात जर मुलगा बसला मुलगा जेवायला लागला त्याचं उष्ट खाल्लं आईनं त्याला दोष नाही. लेकराचं उष्ट खाल्लं आईनं दोष नाही. बापाच्या ताटात बसला मुलगा ते उष्ट झालं तरी त्याला दोष नाही. गुरुचं उष्ट आहे गुरुचं उष्ट राहिलं तो प्रसाद म्हणून स्वीकारायचा. देवाला नैवेद्य दाखवला की तो प्रसाद झाला. दाखवेपर्यंत तो स्वयंपाक आहे. नैवेद्य दाखवेपर्यंत तुम्ही घरी केलेला स्वयंपाक आहे आणि एकदा तो देवाला नैवेद्य दाखवून आणला की घरातला स्वयंपाक सगळा प्रसाद झाला. ते प्रसाद म्हणून स्वीकार करा. प्रसाद मानला गेला. लक्षात घ्या. गुरुचं उष्ट चालतं नव्हे देवाला उष्ट आहे. अहो हे लक्षात घ्या. देवाचा अभिषेक करायला काय लागतं? दूध लागतं ना. दुधानं अभिषेक करताना मग दूध हे अनसूट असतं का उष्ट असतं? उष्ट आहे का अनसूट आहे? दूध उष्टच आहे हो. दूध अनसूट नाही. कारण गाय पाना फोडते तिचे वासरासाठी का लेकरासाठी? वासरासाठी. मग वासरानं अगोदर पेल्याशिवाय हे तुम्हाला धार काढायला येईल का? दूध मिळेल का? मग ह्यानं स्तनाला चोखायचं वासरानं प्यायचं आणि त्या चोखलेल्या स्तनाचं पुन्हा मग ह्यानं बाजूला काढायचं ते दूध काढायचं. म्हणजे अगोदर कोणी उष्ट केलं? मग हे उष्ट आहे की नाही? दूध उष्ट आहे ना. पण माऊलीमध्ये पाहे पा दूध पवित्र आणि गोड. त्या दुधाला पवित्र मानलं गेलं. उष्ट आहे पण पवित्र मानलं गेलं. काही काही गोष्टी चांगल्या नाही पण त्या शास्त्रानं मान्यता केली. मड्यावरचं कापड मड्यावर टाकलेलं कापड चांगलं आहे का? बरं चांगलं असो. एखाद्यानं भारी घातलं श्रीमंताचा माणूस आहे ती मी आला भारी कापड चटकन कापड घेऊन शर्ट शिवू कापून कसलं का असेल आपण ती जाळात पिकून देतो. किती भारी चांगलं नाही. पण मड्यावरच्या कापडालाही मान्यता दिली एका ठिकाणी शास्त्रानं. पूजा करता काय नेसावं लागतं? ब्राह्मण काय नेसतात? सवळं आहे का नाही? सवळं कशाला म्हणायचं? ज्याला कधी धुवायचं नाही त्याचं नाव सवळं. आणि रोज धुवून घातलेलं ही ओवळं. ते ब्राह्मण म्हणतात हे आत येऊ नका सोळ्यात. अरे कवा धुतलंय का तुझ्या अंगावर? हे ओवळं आमची सोवळं. अरे सोवळं आहे खरं पण त्याला मान्यता न धुता मान्यता कशी काय दिली त्याला? त्याचं कारण आहे ते रेशमाच आहे. आणि रेशमाला विटाळ नाही. दुधाला विटाळ नाही तसा रेशमाला विटाळ नाही. वास्तविक ते रेशीम कशावरचं कापड आहे? मड्यावरचं आहे. रेशीम तयार कसं होतं? कोश त्याच्यामध्ये एक किडा असतो. किड्याचा मध्ये कोश तयार करतो आपल्याला रेशीम करतो आणि कोश तयार करून शेवट आलं की दोरी ते बंद करतो तोंड. आत गुदमरून ते किडा मरतं. त्या रेशमाच्या धाग्याच्या आतमध्ये गुदमरून ते किडा मरतो. मग शिजूचाच रटा त्याला ते किडा मरून जातो आणि मग त्यातलं तिथं तंतू बाह्य जरा काढतात त्याचं नाव रेशीम. मग मी काय म्हणतो आतमध्ये मिळलं ना ते
मग मड्यावरचं कापड होय का नव्हतं? मड्यावरचं कापड आहे का नाही रेशीम? आणि त्या रेशमाला ओवळं म्हटलं गेलं, त्याला सदाच ओवळं, कधी विटाळ नाही त्या रेशमाला. शास्त्रानं कसं गंमत केली बघा. हा, त्याला उष्ट्याला मान्यता दिली, त्याला मान्यता दिली. बर, आणखीन काही गोष्टी अशा शास्त्राच्या आहेत की त्या वाईट आहेत पण मान्यता दिलेली आहे. भगवंतानी भक्ताचं उष्ट खाल्लं, शास्त्राने कबूल केलं. खाय त्यांची उष्टावळी, हो इतका अधिकार त्या गोपाळाचा बरं का. पेंड्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या, गमती जर आहे वाकड्या आणि बोबड्या. आपली मोप नावं चांगली आहे पण देव स्वप्नात सुद्धा येत नाही. काय करायचं? काय नावाला घेऊन करायचं आपल्या? नाव काय? प्रकाश. काय नाव? प्रकाश. उजाडात दिसना, काळा भंगार. प्रकाश नाव आहे की नाही? माझं नाव प्रभाकर, चालताना कळना, बॅटरी लावावं लागते. त्याच्यात प्रभाकर नाव मोप चांगलंय, काय त्या नावाचं काही अर्थ नाही. मड चाललं, नाव काय? अमर. मेलेलं मड, नाव काय? अमर. अमर मेला, अमर मेला का? मेला म्हणजे अमर मेला. एक बाई गौऱ्या यायला लागली, तिचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मी गौऱ्या यायची काय? लक्ष्मी कुठे गौऱ्या यायचं नसती? लक्ष्मीच्या पाठीमागे जग लागलं नाही, गौऱ्या यायचा. मी म्हणलं लक्ष्मी काय? त्याच्यात अर्थ भीक मागतो, नाव काय? लखपती. भीक मागतो, काय होतं? सगळ्या गावात गल्लीत बेजार केलं भांडणं करून त्या बाईनं. आणि त्या बाईला धरून विचारलं, तुझं नाव काय? शांताबाई. शांताबाई सगळ्या ह्याच्यात भांडणं करते काय? गल्लीत भांडणं, सप्त्यात भांडणं, कुठे गेलीचं भांडणं, जाग्यासाठी भांडणं. म्हणते माझं नाव शांताबाई. शांताबाई काय नाव? पेंद्या सुद्धा मेवडच्या वाकड्या बोबड्या. हा, पण काय त्यांचा अधिकार आहे? भगवान परमात्मा त्यांच्यावर राहायचं. आणि मग भगवान परमात्माने त्या गवळ्याच्या पोराकडे सगळ्याकडे पाहिलं, गुरं राखण्याकडे पाहिलं आणि भगवंत म्हणले, अरे हे सुकलेले दिसतात, याला काहीतरी पोट भरू, त्याला देऊ, त्याला समाधान करू. आणि म्हणून देव काय म्हणायला लागले, त्या सगळ्या त्या गोकुळातल्या असणाऱ्या अनेक लोकांना म्हणताना काय म्हणतात? याल तरी या रे, याल तरी या रे लागे, याल तरी नसेल तर जावा करला बसा. याल तरी यारे लागे. तुम्हाला पाहिजे ना, यायचं असलं, तुमच्या मनात यायचं असलं, माळ घालायची असली, तुमचा उद्धार करून घ्यायचा असला, तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल, तुम्हाला समाधान पाहिजे असेल, पोट भरून तुम्हाला खायचं असेल, या. याल तरी, तरी शब्द घातला. यायचं असेल तर या, नसेल तर कसा शब्द आहे बघा. याल तरी या रे. ही देवाची भाषा आहे. देव कडक बोलतोय. काल जयवंत महाराज संतांचं प्रभू शिकलं बरं नाही. संत असं बोलत नाही. देव जरा कडक बोलतो. या रे, तसं ये, नाही तर जा तिकडे. हो तिकडं.
ही देवाची भाषा झाली आहे बोलणे. पण संत असं बोलत नाही. संत काय म्हणतात? तरी म्हणत नाहीत, उलट या रे लहान संतांची भाषा आहे. संत सगळ्याला म्हणतात या रे कोण या? लहान या, थोर या, कुठल्याही जातीच्या या, भलते या, नारी या, अगर न रे. या रे लहान थोर या, तुम्ही या सगळ्याला बोलतात. पण देवाचं तसं नाही. याल तरी संत म्हणतात सगळ्याला या. देवाला काही गरज नाही कोणाची. यायचं असेल तर याल तरी या रे लागे. यायचंय ना तुम्ही या, पण मला लागून या. यायचंय ना तर या, पण लागे या. झटपट निघा बरं. वेळ करू नका. तुम्हाला जर करता पोटभर खायचं असेल, पोटभर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल, तुम्हाला या दुःखातून बाजूला निघायचं इच्छा असेल, तुमच्या मनामध्ये याच्यातून बाजूला निघायचं आहे, तर या लागी या. झटपट निघा बरं. आता तरी झडझडी वाहिला निघ आणि ये भक्तीचे वाटे लाग. ये भक्ती पण वाटे लाग. याल तरी या रे लागे. लाग म्हणजे झटपट या, इकडे या. तुम्हाला जर निघायचं असेल बाजूला, पोट भरायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, तर देव म्हणतो बरं का, याल तरी या रे लागे. पण येताना मात्र माझ्या मागे मागे बाकी काही विचार करायचा नाही. नरगे चिंता कोणाची? तुम्ही माझ्या मागे या, कारण सगळी चिंता निवारण करणारा मी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मागे या. माझ्या मागे आला ना, तुम्हाला नेऊन बरोबर पोचवतो. नाहीतर दादा असं होईल का, दादा तसं होईल का, तसं होईल, तुझं बघ कसं होतं, मला काय करायचं आहे. मी जेवढं बोलतो तेवढं तू विश्वास ठेव. उग माग चाल, मार्गावर चाल. या मार्गाने तू निघ. तू निघाला तर निश्चितपणे तुला मिळणार आहे. याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे मागे, इकडं तिकडं पळू नका. मला सोडून सत्तेत मला समाधान मिळेल, संपत्तीत समाधान मिळेल, संततीकडनं समाधान मिळेल, ह्या गोष्टी तुम्ही अगदी विसरा.
अजिबात नाही. तुम्ही म्हणाल आता इतकी प्रॉपर्टी कमवली जमल तितकी अहो कुठवर जा पोट न भरे कधी. तुमचं पोट भरतच नाही. आयुष्यभर तुम्ही जरी मिळालात तर तुम्हाला जे पाहिजे आहे ना समाधान ते तुम्हाला मिळणार नाही. कुठेही किती करा, फक्त करायचं आहे म्हणून करायचं. हे केल्यानं मला मिळतं हे मात्र म्हणायचं नाही. हे करायचं, सोडायचं नाही. कारण का मनुष्य जन्म हा कर्मप्रधान आहे. त्यानं करायचं, कर्तव्य करत राहायचं. पण करत राहताना ह्या मुलं झाली म्हणून मला ही मुलं सुख देतील मनातच आणायचं नाही. झालीत ना झाली, काय होईल तुम्ही मानलं नाही मानलं तर जाऊ तुम्ही तिकडे वाकडत. कथा असेल तर आमचं प्रारब्ध काय करायचं. संततीमुळं तुम्हाला काय होईल ही मनात अपेक्षा ठेवून त्या मुलाकडून बघायचं नाही. मी वेगळं काय सांगितलं बरं का, सगळं अनुभवाचं सांगतो. पोरांचा विचार करायचा नाही, संपत्तीचा विचार करायचा नाही. लाखो रुपये कमर हे पैसे मला उपयोगी पडतील याचं मानायचं काही गरज नाही. उगं कमवायचं ठेवायचं, करायचं पैसा करायचा. सत्ता ह्याच्यापासून समाधान होतं काही नाही, कुठं काही नाही. उलट भूक वाढत जाते, संपत्तीनं भूक वाढते. आता काय म्हणतो, ज्यावेळेस आपल्याला 10 रुपये मिळतात त्यावेळेस त्याला वाटत असतं 100 रुपयेवाल्याचं बरं आहे. 100 रुपये झालं, देवानं तुम्हाला 100 रुपये पगार केली. पण म्हणतो 100 रुपयाचं काय, ज्याला 300-500 रुपये मिळते त्याचं बरं आहे. आपलं देवानं 500 रुपये दिलं. पुन्हा काय म्हणतात, नाही कमी पडाल 1000 रुपये. कुठवर मिळवायचं, कुठवर हा पोट आहे का अक्कलकोट आहे का बागलकोट आहे कळत ना मला. किती आहे, अरे किती जरी मिळाला तर पोट न भरे कर. तुमचं पोट म्हणजे समाधान तुम्हाला होणार नाही. काही केलं तरी समाधान मिळणार नाही. करत राहा, पण याच्यामुळं मला मिळेल हे अपेक्षा ठेवू नका. संपत्तीमुळे, सत्यतेमुळे, कुणाच्याही दृष्टीनं आपल्याला ते मिळणार नाही. या एकच आहे, याला तरी यारे लागे आणि अवघे माझ्या मागे. भगवंताचं वाक्य आहे, मी बोलत नाही. भगवान म्हणतो माझ्या मागे या, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग काय होईल तर तुम्हाला पोट भरून मिळेल. काल सांगितलं ना, तुकोबरायला काही नव्हतं तर आम्ही खातो आनंदाचे लाडू. आम्हाला बुद्धीचं मिळणार, त्याने आनंदाचे रोज लाडू खात होते. लाडू आनंदाचे लाडू खातो. हे काय वाक्य सोपे का. अवघेची त्रैलोक्य, अवघेची त्रैलोक्य. सगळं जग त्यांना कुठे दुःख दिसलं नाही, सगळं आनंदाचं वाटायला लागलं नाथ महाराजांना. त्रैलोक्य आनंदाचे आता ह्याच्यामुळं चरणी जगन्नाथा चित्त केले ही त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग विश्वास ठेवल्यावर काय करतो मी, अभंगाचं दुसरं चरण. आजी देतो म्हणा